दोनदा कुणामुळे खासदार झाले हे विसरले काय? परभणीकरांना एकच राजेश भैया प्रश्न विचारला पाहिजे. एवढे वर्ष खासदार राहिले, एकदा तरी एक तरी चांगलं काम या जिल्ह्यासाठी केले का दाखवा, तर दुसऱ्यांना नाव बोट ठेवा. त्या जिंतूर सेलूकरांनी त्यांची दिदी, त्यांची बहीण, त्यांची लेक आणि माझा बाप राबलेला 50 वर्षापासून बघितलाय. पहिल्यापासून त्या तिसरी चौथी पिढी माझ्या सोबत आहे हे त्यांनी बघितलंय. ती लोक ह्या दिदीला सोडणार? पण चला, बोलणाऱ्याचे काय? ज्यांनी संविधान बदलणार, संविधान हटवणार अशा खोट्या अफवा करत निवडून आलेल्यांनी शिकवू नये आम्हाला. लाभलेलं एवढं कणखर नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकास कार्याला आता तर डबल इंजिनचं सरकार आलंय. ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5 वर्ष काम केलं, आता आपल्या सगळ्यांना खात्री पडली असणार आपल्या मराठवाड्याला भरभरून देणार नेतृत्व म्हणजे आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब. आणि त्यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी केवळ तुम्हा लोकांमुळे तुमच्या दिदीला मिळालेली ह्याची जाणीव सुद्धा मला कायम राहणार. शरद सरांनी सांगितले माझे 5 खाते, सर्वोत्तम काम करण्याचा मी प्रयत्न करेन. विजेच्या बाबतीत मध्ये सुद्धा आणि माझ्या जिंतूर सेलूच्या शेतकऱ्यांना शाश्वत शेती करता येईल. आपली जी 22 गावं पाण्याअभावी वंचित आहे त्यांना पाणी आपल्याला पोहोचायचंय. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी न्यायचे. चांगले शेत रस्त्याने 24 तास वीज. मला 100 फोन दिवसभरात येत असतील तर 90 फोन लाईट साठीच असतात. पण यापुढे येणार नाही, कारण ऊर्जाच खाता आपल्याकडे आल्यानंतर 132 साठी झगडलो मंजूर केलं, कंप्लीट होईल. आता पत्रकार बंधू आमचे मंजूर झालं तरी ताटत होते कधी होणार. पण किती पाठपुरावा मेघना दिदींनी केला हे बियाणी बाहेर ती जिल्हा माहिती आहे. आणि आता 25 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त कधीही विजेची समस्या आपल्या लोकांना येणार नाही असं काम यापुढे मला करून ठेवायचं. पाणी पुरवठा आणि स्वच्छता खाता आले. पाणी पुरवठ्यासाठी सुद्धा सेलू शहराची चांगली अशी नवीन योजना आपण तयार केलेली. मी आधीच्याही भाषणांमध्ये सांगितलं की भांगड्याचे मी इतकं सुंदर शहर, इतकी सुंदर शहराची रचना करून ठेवलेली आहे. त्याला फक्त सुंदर बनवणं तेच काम मी करत आलेली आहे. आणि यापुढे सुद्धा अंडरग्राऊंड ड्रेनेज, अंडरग्राऊंड गॅस पाईपलाईन, अनेक चांगल्या गोष्टी, भारतातल्या सर्वोत्तम गोष्टी मला माझ्या सेलूसाठी करायच्या, माझ्या जिंतूरसाठी करायच्या, माझ्या जिल्ह्यासाठी करायच्या. सार्वजनिक आरोग्य, महिला, समृद्धी ही सगळी खाती आपल्याकडे आलेली आहे. सर्वोत्तम काम करण्याचा मी प्रयत्न करणार. आता फक्त आपल्या जिंतूर सेलूची जिल्ह्याची जबाबदारी नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून मला काम करायचं. ही 5ही खाते आणि ह्याशिवाय अनेक जी कामं मला येतील ती मला करायची आहेत. आणि ही सगळी चांगल्या पद्धतीने करण्याची ताकद मला कशातून मिळते माहितीये? तुम्हा सगळ्यांचा हा उत्साह, तुम्हा सगळ्यांचा विश्वास, तुम्हा सगळ्यांचं प्रेम मी जेव्हा बघते मी म्हणते मी किती नशीबवान आहे. एवढी सगळी मंडळी कसलीच अपेक्षा न ठेवता, माझे बाबा मला नेहमी सांगतात, माझी आई मला नेहमी सांगते की मोठे गडीवाले कधी माझ्यासोबत राहिले नाही, पण त्या गावातला लहानातला लहान प्रामाणिक कार्यकर्ता माझा आजपर्यंत आहे. आणि त्यांच्यासाठी तू कधी कमी पडू नको. मीही आज आपल्याला शब्द देते की ही दिदी आज राज्यमंत्री जरी झाली असेल तरी तुमच्यासाठी तुमची दिदीच कायम राहील. कधीच उठणार नाही, मातणार नाही. कधीच मी मंत्री झाले म्हणून तुम्हाला दुरावा देणार नाही. पण तुम्ही देखील अशाच पद्धतीने तुमच्या दिदीला नेहमी सोबत ठेवा. खूप काही काम करायचे आयुष्यामध्ये. देवाने मला न मागताच सगळ्यात चांगलं जगामधलं दिलंय. राजकारणातच खूप काही चढ उतार बघायला मिळाले मला, जे कधी मला बघायला नको होते. बोर्डीकरांची लेक म्हणून, दीपक साकोरेंची पत्नी म्हणून,
माझ्या आयुष्यामध्ये कधीच ते दिवस मला बघायला मिळाले नसते. पण मीच अंगीकारलेल्या ह्या क्षेत्रामध्ये जिथं फक्त पुरुषांची मक्तेदारी असते, अनेक पद्धतीने मला मागे खेचण्याचा प्रयत्न झाला. माझ्या बाबांचं वय झालं, मी एक महिला आहे आणि एकदम खालच्या पातळीचे राजकारण करणारे लोक आपल्या कडे, त्यांच्याशी मी कसा टिकाव लावू शकणार अशा पण भीतीने अनेक लोक शांत बसले. पण त्यांना पण मी सांगू इच्छित की मी या देशाची, या भारत देशाची नारी आहे की जी वेळ पडली तर दुर्गेचा सुद्धा अवतार घेऊ शकते. आणि मी पण बोर्डीकराची लेक आहे. माझे बाबा नेहमी भाषणांमध्ये लेकीचं कौतुक सांगतात. तुम्ही पण अनेकदा ऐकलं असेल की माझ्यापेक्षा सरस निघाली. तर तुम्हाला सांगते, बोर्डीकर नावाचा धाक फक्त जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात मी 2011 पासून अनुभवते आहे. पण तो कशा पद्धतीने वापरायचा हेही मला माहिती आहे. पण हा तालुका चला प्रेमाने आपल्याला काकांना मी म्हणलं 1-2 विषय घेऊ का भाषणात, म्हणजे जाऊ दे आता, चांगला आनंदाचा क्षण आहे, जाऊ दे. काय म्हणत होते, 3ऱ्या नंबरला राहणार. पण काय झालं, अरे हा मतदार हा जातीपातीवरती मतदान करणारा नाही, हा हिंदुत्वाच्या विचारावरती मतदान करणारा मतदार आहे. आणि नुसता वारकरी संप्रदायाचं ढोंग करणाऱ्यांनी मी कशी निवडून आले हे बोलण्याचं त्यांना काम नाही. ज्यांनी कधी काय केलंच नाही, 2दा कुणामुळे खासदार झाले हे विसरले का? परभणीकरांना एकच राजेश भैया प्रश्न विचारला पाहिजे, एवढे वर्ष खासदार राहिले, एक तरी चांगलं काम या जिल्ह्यासाठी केले का दाखवा, तर दुसऱ्यांना नाव बोट ठेवा. त्या जिंतूर सेलूकरांनी त्यांची दिदी, त्यांची बहीण, त्यांची लेक आणि माझा बाप राबलेला 50 वर्षापासून बघितलाय. पहिल्यापासून त्या 3री, 4थी पिढी माझ्या सोबत आहे हे त्यांनी बघितलंय. ती लोक ह्या दिदीला सोडणार? पण चला, बोलणाऱ्याचे काय, ज्यांनी संविधान बदलणार, संविधान हटवणार अशा खोट्या अफवा करत निवडून आलेल्यांनी शिकवू नये आम्हाला. ह्या जनतेने जे दिलंय, काल पण माझे बाबा बोलले आणि आजही मी तुम्हाला बोलतेय की माझ्याकडे पद असो किंवा नसो, ही दिदी कधीच तुम्हाला कमी पडणार नाही. वाटेल ते करेल, पण तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कधीच कमी पडणार नाही. आणि खास करून आज सेलूकरांच्या मनापासून मला आभार मानायचे की मी मागच्या वेळी सुद्धा काका जिंतूर विधानसभेची खासियत आहे, एकदा आमदार झाला कुठे दिसलाच नाही. पण आपले बोर्डीकर साहेब 4 वेळा आमदार झाले, आता त्यांची लेक 2 वेळा आमदार झाले आणि तुम्ही तर आता नामदार केली मला. काही माझे सहकारी आपल्या इथून गेले होते, तुम्ही लोकांना आधीच ते बॅनर लावले देवेचे, म्हणजे मेघना तुला आधीच माहित होतं वाटतं. माहित बीत काही नव्हतं, आपल्या पक्षात मागायचं सुद्धा नसते. पण तुम्हाला सांगते की माझं नशीब, तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद, माझ्या आई बाबांचे आशीर्वाद, नरेंद्र मोदीजींचे आशीर्वाद, अमित भाई शहाजींचे आशीर्वाद, बावनकुळे साहेबांचे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आशीर्वाद, 132 भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आलेले असताना देखील दुसऱ्यांदा आमदार झालेली मंत्री फक्त तुमची मेघना दिदीच आहे. नाही तर माझ्यापेक्षा 3-3, 4-4, 5-5 टर्म असलेली मंडळी आहे. पण बघा, पक्ष नेतृत्वाने एवढा मोठा विश्वास आपल्यावर ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ करण्यासाठी मला काम करायचं आहे, मला पुढे जायचं आहे. आणि मला खात्री आहे की आज केशवराज बाबासाहेब महाराजांच्या ह्या पुण्यभूमीमध्ये मी बोलत आहे की महाराजांचा आशीर्वाद आहे.
तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाच्या जोरावर आणि माझ्या बाबांच्या मार्गदर्शनावर एवढ्या मोठ्या भारतीय जनता पार्टीच्या देश पातळीवरच्या आणि राज्याच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही मंत्रिपदाची जबाबदारी सुद्धा चांगल्या पद्धतीने पेलेल. पण तुम्हा लोकांकडून एकच अपेक्षा की अशाच पद्धतीचं प्रेम, विश्वास कायम माझ्यासोबत राहू द्या. की दीदी कधीच कुठं कमी पडणार नाही. प्रत्येक अपेक्षा तुमची पूर्ण करेल. तुम्ही अपेक्षा ठेवाल त्यापेक्षा जास्त करण्याचा मी प्रयत्न करेल. एवढंच बोलते आणि सर्व ह्या कार्यक्रमासाठी झटलेल्या माझ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानते की तुम्ही एवढं माझ्यासाठी करता. एवढा उठाठेव कशासाठी? नागपूरला आले, काही लोक तर मुंबईला निघाले, पण तुमचं प्रेम, तुमच्या भावना माझ्यापर्यंत आधीच आहेत. अशाच आपलं नातं हे कायम आपण टिकून ठेवू. एवढंच बोलते, थांबते. धन्यवाद. जय हिंद. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.